भाषणामध्ये असं हे काय हे म्हणायचं निवेदन दिलं। हे परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी एका माथेफिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती आहे। या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरूने 10 तारखेला नासधूस केलेली आहे आणि विटंबना केलेली आहे। हे अतिशय निंदनीय आहे आणि प्रथमतः आम्ही त्याचा फुले शाहू आंबेडकरच्या उद्यान कृती समितीच्या वतीनं प्रथमतः आम्ही निषेध व्यक्त करतोय, जाहीर निषेध व्यक्त करतोय। आणि या माथेफिरूने या संविधान प्रतिकृती असलेल्या कट्ट्याची नासधूस ज्याने केलेली आहे त्याच्या पाठीमागं कोण कोण आहेत हे सगळं शोधून त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि SIT तर्फे याची कसून चौकशी व्हावी आणि जे काही कृत्य करणारे त्याच्या पाठीमागं जे पाठीराखे आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमच्या फुले शाहू आंबेडकर कृती समिती उद्यान कृती समितीची प्रामुख्याने मागणी आहे। जय भीम। सध्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे आणि देशभरामध्ये संविधानाचा गौरव होत असून जे परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीची एका समाजकंटकानं नासधूस केलेली आहे आणि ही बाब अतिशय निंदनीय असून समस्त भारतवासीय त्याचा विरोध निषेध करत आहे। आणि जे आज जे सध्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे त्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अशा घटना घडणे म्हणजे हे देशाचंच आपलंच नाही तर संपूर्ण देशाचं खूप मोठं प्रमाण नुकसान आहे। आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो आणि आम्ही आज फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना राज्य सरकार व केंद्र सरकारला कळवलेलं आहे की जो कोणी अपराधी असतील समाजकंटक असतील आणि त्याच्या मागे जे कोणी ज्याचा हात असेल तो पूर्णपणे SITच्या माध्यमातून चौकशी लावून शोधून काढावा आणि त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली योग्य ते कडक शासन होण्यात यावे।